प्राध्यापक श्रावण बनसोडे. आपलं परत एकदा कॉस्टिंग यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की फिफो लिफो मटेरियल प्राइसिंग इश्यू करण्याच्या ज्या काही मेथड्स आहेत त्याच्यामध्ये फिफो फर्स्ट इन फर्स्ट आउट ही मेथड पाहिली होती. त्याच्यामध्ये आपण एक क्वेश्चन सुद्धा घेतला होता. जो स्टॉक आपल्या गोडाऊन मध्ये सगळ्यात अगोदर येणार आहे तोच स्टॉक आपण सगळ्यात अगोदर इश्यू करणार आहोत. ठीक आहे. मग फिफो लिफोचा एक प्रॉब्लेम पाहिला होता, ते सिंपल प्रॉब्लेम होता. याच्यानंतर थोडासा याच्या पुढचा नेक्स्ट लेवलचा प्रॉब्लेम पाहूया आपण आज या लेक्चरमध्ये. आणि या लेक्चरमध्ये जर कोणाला डाऊट असेल तर मला तुम्ही विचारू शकता. सो आपण प्रॉब्लेम पाहूया. काय सांगितले रे? फॉलोइंग आर द रिसिप्ट अँड इश्यू ऑफ मटेरियल इन द मंथ ऑफ जुलै 2018. 2018 आपल्याला इन्फॉर्मेशन सांगितली आहे इश्यू आणि रिसिप्टच्या संदर्भामध्ये. जुलै 2018 तारीख 1. बॅलन्स सांगितलंय 500 युनिट्स 60 रुपये प्रमाणे. बॅलन्स किती आहे? 500 युनिट्स 60 रुपीज याप्रमाणे. नेक्स्ट 5 तारखेला सांगितले रिसिप्ट. रिसिप्ट सांगितले किती? 900 युनिट्स @ the rate 62. 900 युनिट्स रिसिप्ट आहे आणि त्याचा रेट सांगितलाय त्यांनी 62 रुपये प्रति युनिट याप्रमाणे. नेक्स्ट त्यांनी सांगितलंय 8 तारखेला इश्यू 600 युनिट्स. याचा रेट देत नाहीत, रेट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा राहणार आहे. त्याच्यानंतर काय बघायचं रे आपल्याला? इश्यू झाल्यानंतर रिसिव्ड बॅक. इथं लक्ष घ्या, रिसिव्ड बॅक ब्रॅकेटमध्ये काय सांगितलंय? रिटर्न टू स्टोअर. म्हणजे आपल्या स्टोअरला ते रिटर्न भेटले. आपण जे काही आपण इश्यू केलं होतं ते आपल्याला परत भेटलं आपल्या स्टोअरला. किती युनिट्स परत भेटले ते? तर 50 युनिट्स. आणि कधी इश्यू केलेले होते? तर ते इश्यू केलेले होते इश्यू ऑन 10th जुलै. म्हणजे 10 जुलैला इश्यू केलेले जे काही आपण युनिट्स आहेत ते आपल्याला रिसिव्ड भेटले, परत भेटले. ठीक आहे. काही कारणास्तव त्यांनी रिटर्न केले असेल, एक्सेस गुड झाले असतील त्यांच्याकडे, कोणतं का कारण असेल ना, पण आपल्या बिझनेसमध्ये त्या 50 क्वांटिटी ज्या की आपण 10 तारखेला सेल केल्या होत्या त्या क्वांटिटी आपल्या बिझनेसमध्ये आल्या. नेक्स्ट पुढे काय सांगितलंय? रिसिप्ट 500 युनिट्स ॲट 64 रुपीज. म्हणजे आणखी आपल्या तिथे रिसिप्ट झालं आपल्या गोडाऊनला, आपल्या स्टोअरला किती? तर 500 युनिट्स 64 रुपये याप्रमाणे. याच्या पुढे सांगितलं त्यांनी इश्यूड 300 युनिट्स. याचा रेट सांगत नाहीत. लास्ट 25 तारखेला सांगितलंय काय? रिटर्न टू वेंडर. रिटर्न टू वेंडर म्हणजे आपण ज्याकडून किंवा ज्या लोकांकडून गुड्स घेतले होते अशा लोकांना आपण गुड्स रिटर्न केले. आपल्या व्हेंडरला आपण आपले गुड्स रिटर्न केले. किती तारखेला? तर तारीख होती 25 आणि युनिट्स किती रिटर्न केले? तर 100 युनिट्स रिटर्न केले. जे की आपण कधी आपल्याला कधी रिसिव्ह झाले होते? तर 20 जुलैला जे काही युनिट्स रिसिव्ह झाले होते ते आपण परत रिटर्न केले. काही परचेस केले होते किंवा आपल्या मटेरियल जे काही आपल्या स्टोअरला इश्यू झालेलं होतं, आपल्या मटेरियल आपल्या स्टोअरला भेटलं होतं, ते मटेरियल आपण आपल्या वेंडरला, आपल्या सप्लायरला आपण रिटर्न केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय? 28 तारीख 700 युनिट्स आपण भेटलेत आपल्या स्टोअरला. किती रुपयाचे? 63 रुपीज याप्रमाणे. त्याच्यानंतर किती तारीख आहे? 30 तारीख इश्यू केलेत आपण युनिट्स 750 युनिट इश्यू केलेत. आणि लास्टली काय सांगितलंय? ऑन 31st जुलै द कॉस्ट फाउंड दॅट देअर इज अ शॉर्टेज. म्हणजे काय सांगितलंय? देअर इज अ शॉर्टेज. तर 31 जुलैला एक शॉर्टेज भेटलं की इन्स्पेक्शन करणारा व्यक्ती, जो कोणी इन्स्पेक्शन करणार आहे त्या ठिकाणी फिजिकली जाऊन आपले जे काही गुड्स किती आहेत किंवा किती नाहीत हे चेक केलं. त्यावेळेस असं निदर्शनास आलं किंवा असं लक्षात आलं की 40 युनिट्स हे शॉर्ट आहेत. 40 युनिट्स जेवढे असायला पाहिजे त्याच्यापेक्षा 40 युनिट्स कमी आहेत. म्हणजे काय रे? तर या ठिकाणी ते शॉर्ट आहेत. ठीक आहे. तर आता आपण याचं सोल्युशन पाहूया कशा प्रकारचं राहणार आहे. ठीक आहे. तर फॉर्मॅट आपला तोच, स्टोअर लेजर अकाउंट ऍज पर फिफो, पर्टिक्युलर्स, डेट पर्टिक्युलर्स, रिसिप्ट, इश्यू आणि बॅलन्स. रिसिप्ट मध्ये क्वांटिटी, रेट, अमाऊंट. इश्यू मध्ये क्वांटिटी, रेट, अमाऊंट. बॅलन्स मध्ये क्वांटिटी, रेट आणि अमाऊंट. ओके. त्याच्यानंतर तारीखसाठी आपल्या डेटसाठी मंथ सांगितलंय जुलै 2018. याच्यामध्ये आपण पाहूया 1 तारखेला काय झालं. 1 तारखेला सांगितलं त्यांनी ओपनिंग बॅलन्स सांगितले. ठीक आहे. 1 जुलै काय? तर ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स किती रुपयाचं रे ओपनिंग बॅलन्स? तर आपण कुठे लिहिणार ओपनिंग बॅलन्स? बॅलन्सच्या कॉलम मध्ये. किती युनिट्स आहेत? 500 युनिट्स. त्याचा रेट किती सांगितला त्यांनी? 60 रुपये. 500 युनिट 60 रुपये प्रमाणे. अमाऊंट किती होते रे?
तर अमाऊंट होते 30,000 30,000. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा कॉलम काय, लगेच डेट झाल्यानंतर हे क्लोज करून टाकायचं. पहिलं बॅलन्स निघाल्यानंतर डायरेक्टली क्लोज करून टाकायचं. याच्यानंतर पुढचं तारीख किती सांगितली, पुढची तारीख सांगितली 5 तारीख. रिसिप्ट आहे किती, तर 900 युनिट्स आपल्याला भेटले आहेत. नेक्स्ट 5 तारीख लिहा. रिसिप्ट, रिसिप्ट आहे. ठीक आहे. रिसिप्ट म्हणजे आपल्याला भेटलं. रिसिप्टच्या कॉलम मध्ये किती रुपये, किती युनिट्स, तर 900 युनिट्स भेटलेत. 62 रुपये याप्रमाणे क्वांटिटी मध्ये 900 युनिट्स म्हणजेच क्वांटिटी. रेट किती आहे रे, 62. 900 इंटू 62 जर केलं तर अमाऊंट येईल 55,800. 55,800. ठीक आहे. झालं. मग पहिले आपले बॅलन्स इन फिगर मध्ये किती होते, किती बंच होता, एक बंच होता 500 युनिटचा. आणखी आपल्याला रिसिप्ट झाले 900 युनिट्स. 2 आपल्याकडे बंच तयार झाले. कितीचे रे, तर 500 रुपयाचा 60 रुपये प्रमाणे 30,000. आणि दुसरा बंच तयार होतो 900 रुपयाचा 62 रुपये प्रमाणे 55,800 रुपये. लागलीच आपण हे सुद्धा दुसरी डेट सुद्धा क्लोज करून टाकायचे. त्याच्यानंतर पुढचं काय रे, तर पुढचं तारीख सांगितले त्यांनी 8 तारीख. इश्यू केले म्हटलं जाईल. 8 तारखेला तारीख लिहा 8. इश्यू, इश्यू म्हणे इश्यू लिहा. किती इश्यू केलं, तर इश्यूच्या कॉलम मध्ये लिहा किती सांगितले त्यांनी, 600 युनिट्स इश्यू केले आहेत. आपल्याकडे बंच 2 आहेत. एक आहे 500 युनिटचं आणि दुसरं आहे 900 युनिटचं. आपली मेथड आहे फिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो बंच आपल्या बिझनेस मध्ये पहिल्यांदा आला तोच बंच आपल्या बिझनेसच्या बाहेर पहिल्यांदा जाईल. म्हणजे 500 ला 500 आपण 600 इश्यू करायचे, तर 500 युनिट्स पहिला बंच अगोदर क्लिअर करूया. 60 रुपये 30,000. आता आपल्याला इश्यू करायचे आहेत 600, आपण इश्यू केले 500, उरतात किती 100. ते नेक्स्ट बंच मधून घ्या. या 900 मधले 100 युनिट्स घ्या. रेट 62. 62 इंटू 100 जर केलं तर किती येईल रे, 100 इंटू 62 किती झालं रे, 6,200. आता बघा हा बंच आपल्या बिझनेस मध्ये आहे का, तर 500 युनिट आपण इश्यू केले आहेत त्याच्यामुळे हा नाही. हा सुद्धा 900 पूर्ण आहेत का, नाही. तर 900 मधले 100 इश्यू केलेत. शिल्लक राहतात बॅलन्स इन फिगर मध्ये 800 युनिट्स 62 रुपीज प्रमाणे. किती रे, 49,600. 49,600. लागलीच हे सुद्धा क्लोज करून टाका. 8 तारखेचं झालं. याच्यानंतर पुढची तारीख किती सांगितली त्यांनी, 10 तारीख सांगितले इश्यू. 10 तारीख इश्यू किती रे, तर इश्यूच्या कॉलम मध्ये सांगा किती लिहिलं, तर 700 युनिट आपण इश्यू करतो. 800 आहेत, आपण 700 इश्यू करू शकतो का, तर हो, 800 पैकी आपण 700 इश्यू करू शकतो. 700 62 रुपीज याप्रमाणे किती होतात, 43,400. 43,400. आता शिल्लक किती राहतात रे, 800 पैकी जर 700 आपण इश्यू केले तर शिल्लक राहतात 100 युनिट्स 62 रुपये याप्रमाणे 6,200. ओके. चला ही डेट सुद्धा आपण क्लोज करून घेऊया. याच्यानंतर पुढची तारीख किती आहे, याच्यानंतर सांगितले 15 तारीख. आता इथं थोडस लक्ष द्या. 15 तारखेला काय सांगितलंय, रिसिव्ड बॅक. जे आपण इश्यू केलं होतं ते आपल्याला परत भेटलं. काही कारणास्तव आपण ज्यांना कुणाला इश्यू केलं होतं त्यांनी आपल्याला रिटर्न दिलं, रिटर्न बॅक दिलं. ठीक आहे. किती, तर 50 युनिट्स आपल्याला रिटर्न केले आहेत इश्यू केलेले. तर किती तारखेला इश्यू केलेले, रिटर्न केलेले, तर 10 जुलैला जे काही युनिट्स आपण इश्यू केले होते, किती बघा, 10 जुलै, 10 जुलैला किती इश्यू केले होते, 700 युनिट. त्यापैकी 50 युनिट्स आपल्याला त्यांनी परत दिले आहेत. मग परत दिले तर काही कारणास्तव दिले असतील, त्यांच्याकडे एक्सेस झाले असतील म्हणून आपल्याला रिटर्न दिले असतील. सरळ लिहा 15 तारीख रिटर्न बॅक किंवा रिसिव्ड बॅक लिहा. रिसिव्ड बॅक किती तारखेला आपलं रिसिव्ड बॅक आहे हे, 10 तारखेचं 50 युनिट्स. मग 10 तारखेला बघा किती इश्यू केलं होतं, तर 62 रुपये रेट होता. तोच रेट असेल इथं 62. मग 50 इंटू 62 जर केलं तर 3,100 येईल. आपल्याकडे हा एक बंच आणि हा रिसिव्ड बॅक झालेला 2 बंच तयार झाले. पूर्वीचा 100 रुपये 62 आणि 6,200 आणि हा 50 युनिट्स वाला
रिसिव्ड बॅकचा 50, रेट तोच 62 आणि त्याचं रेट किती 3100. डेट क्लोज करून टाका. याच्यानंतर पुढचं काय, याच्यानंतर बघा काय तर 20 तारीख सांगितले त्यांनी. 20 तारीख लिहा. तारीखच्या कॉलम मध्ये काय सांगितलंय, रिसिप्ट 500 युनिट्स, 500 युनिट्स आपल्याला भेटले आहेत. लिहा रिसिप्ट म्हणून, रिसिप्ट 500 युनिट्स. रेट किती सांगितलाय त्यांनी 64 रुपये. 500 युनिट 64 रुपये. अमाऊंट येते 32,000, 32,000 रुपये अमाऊंट होईल. ठीक आहे. मग आपल्याकडे हा एक बंच आणि पूर्वीचे 2 बंच, असं 3 बंच तयार होतील बॅलन्सिंग फिगर मध्ये. 100 रुपयाचा 62 रुपये 6,200, 50 युनिट्स 62 रुपये 3,100 आणि आजच्या तारखेचे म्हणजेच 20 तारखेचे रिसिप्ट झालेले 500 युनिट्स. रेट आहे 64 रुपये. अमाऊंट होईल 32,000, 32,000. लागलीच ही सुद्धा डेट क्लोज करून टाका. याच्यानंतर पुढचं काय रे, याच्यानंतर आहे 23 तारीख इश्यू 300 युनिट्स. 23 तारखेला आपण काय केले 300 युनिट इश्यू केलेत. लिहा तारीख मध्ये 23 तारीख इश्यू किती रे, तर किती युनिट इश्यू केले आहेत 300 युनिट. इश्यू मध्ये लिहा 300 युनिट्स. पण 300 कसं करायचंय, आपल्याकडे 3 बंच आहेत. पहिला आहे 100चा, दुसरा आहे 50चा आणि तिसरा आहे 500चा. या तिघांमध्ये फर्स्ट इन फर्स्ट आउट या प्रमाणे आपण इश्यू करणार आहोत. मग 300 इश्यू करायचंय, मग हे 100 इश्यू करू शकतो का, तर हो 100 रुपये 62, 6,200. हे 50 दुसरा बंच घ्या 62, 3,100 आणि या 500 पैकी आपण 150 इश्यू केलेत. मग किती राहतात रे, तर आणखी आपल्याला 150 युनिट इश्यू करायचे 64 रुपये प्रमाणे. 50 इंटू जर 64 केलं तर किती होतात रे, तर 50 इंटू 64, 150 इंटू 64 किती झालं 9,600, 9,600. आता आपल्या बिझनेस मध्ये हा बंच राहिलाय का, नाही. हा बंच राहिलाय का, नाही. हा सुद्धा बंच राहिलाय का, नाही. यापैकी 150 युनिट इश्यू केले आहेत. राहतात किती रे, तर 150 युनिट इश्यू केल्यानंतर त्यापैकी आपल्या बिझनेस मध्ये 350 युनिट शिल्लक राहणार आहेत. किती रुपये रेट 64 रुपीज. अमाऊंट होते 22,400. लागलीच ही सुद्धा डेट क्लोज करून टाका. याच्यानंतर पुढे काय, याच्यानंतरची तारीख बघा किती आहे, तारीख 23 नंतर आहे 25 तारीख. रिटर्न टू वेंडर. रिटर्न टू वेंडर म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला आपले कस्टमरने आपल्याला त्यांनी आपण इश्यू केलेला गुड्स परत दिले होते, रिटर्न बॅक दिले होते, त्याचप्रमाणे आपण आपल्याला जे कोणी प्रोव्हाइड केले असतील ते गुड्स, आपल्याला जे भेटले असतील ते गुड्स आपण आपल्या वेंडरला आपण रिटर्न केले आहेत. तर किती तारखेचं बघा, तर 25 तारीख रिटर्न टू वेंडर. मटेरियल सप्लायर म्हणायचं त्यालाच. तर 100 युनिट्स आहेत, बरोबर आहे. 100 युनिट्स आपण रिटर्न बॅक केलेत. किती तारखेचे 20 जुलैचे आपण 100 युनिट्स आपल्या वेंडरला आपण रिटर्न केलेले आहेत. 25 तारखेला आपण रिटर्न टू वेंडर, रिटर्न टू वेंडर किती रिटर्न करतोय रे, रिटर्न करतोय म्हणजे आपल्या बिझनेस मध्ये किंवा आपल्या स्टोअर मध्ये त्या क्वांटिटी आपल्या बिझनेसच्या बाहेर जात आहेत का आपल्या बिझनेस मध्ये येत आहेत रे, तर ऑब्विसली आपण रिटर्न आपल्या वेंडरला करतोय तर आपल्या बिझनेस मधून त्या क्वांटिटी बाहेर जात आहेत. ठीक आहे. मग आपण लिहिणार इश्यू मध्ये किती, तर 100 युनिट्स. किती तारखेचे 20 तारखेचे. ठीक आहे. 20 तारखेला हे बघा आपण 500 परचेस केले होते, 500 युनिट्स. त्याचा रेट होता 64. 100 इंटू 64 6,400. आता आपल्याकडे 350 होते, 100 इश्यू केले, राहतात किती रे, तर 250 64 रुपयाचे. 250 इंटू 64 जर केलं तर 16,000 चे या ठिकाणी तुमच्याकडे गुड्स राहिलेले आहेत. चला डेट क्लोज करून घ्या लगेच. जर झाला असेल तर डेट क्लोज करून घ्या. फक्त एवढं लक्षात ठेवा,
रिटर्न टू आपण वेंडरला रिटर्न केलं. वेंडरला रिटर्न केल्यामुळं आपल्या बिझनेस मधून आपल्या स्टोअर मधून तेवढ्या क्वांटिटी बाहेर गेल्या म्हणून आपण इश्यू मध्ये लिहिलं आणि 350 होते, 100 इश्यू केले, राहतात किती रे 250. याच्या नंतरची 28 तारखेनंतर कोणती तारीख आहे ते 25 तारखेनंतर 28 आहे. काय म्हणले 28 तारखेला रिसिप्ट आहे. किती रुपये किंवा किती क्वांटिटी रिसिप्ट झाल्या रे, तर आपल्याला 700 युनिट्स रिसिप्ट झाले. रेट किती आहे त्याचा 63. 700 इंटू जर 63 केलं तर 44,100 येईल या ठिकाणी. ठीक आहे. मग बॅलन्स मध्ये परत आपण काय करू, पूर्वीचे 250 64 रुपये प्रमाण 16,000 आणि त्याच्यानंतर 763 रुपयाचे 44,100. ओके. नेक्स्ट डेट क्लोज करून घ्या लागलीच. जर झाला असेल तर क्लोज करायचं प्रत्येक डेट. याच्यानंतर पुढची तारीख काय सांगितली त्याने, 30 तारखेला इश्यू केलं म्हणत आहेत. लिहा तारीख 30. इश्यू मध्ये लिहा किती इश्यू करतोय रे आपण, 750 क्वांटिटी. पण आपल्याकडे दोन आहेत, एक 250 ची एक बंच आहे आणि दुसरा 750 चा. आपण इश्यू करूया 200. पहिला बंच फर्स्ट इन फर्स्ट आउट. 250 इंटू 64 किती राहिलं 16,000. मग आपल्याला इश्यू करायचे 750. इश्यू केले तर आपण 250. शिल्लक किती राहतात रे, तर या ठिकाणी शिल्लक राहतील तुमचे किती युनिट्स, 500 युनिट्स आणखी आपल्याला इश्यू करायचे आहेत. मग ह्या 700 मधले घ्या 500 गुणाकारात 63 म्हणजे हा बंच 250 चा गेला. मग उरले किती, तर आपल्याला आणखी कमी पडत आहेत 500 युनिट्स, ते दुसऱ्या बंच मधले घेऊया. मग 500 इंटू 63 जर केलं तर 31,500 अमाऊंट येईल, 31,500. आता बॅलन्स इन फिगर मध्ये या 700 पैकी 500 गेले, शिल्लक राहतात 700 पैकी जर 500 गेले तर शिल्लक राहतात 263 रुपयाचे. 200 गुणिले जर 63 केलं तर 12,600 12,600 येईल. ओके. झाल्यानंतर लगेच डेट क्लोज करून टाकायची आहे. लास्ट काय राहतं रे आता, तर त्यांनी सगळ्यात शेवटी सांगितलंय ऑन 31 जुलै जो कोणी इन्स्पेक्शन करणारा व्यक्ती आहे तो व्यक्ती त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी त्याला असं निदर्शनास आलं जेवढ्या क्वांटिटी 200 क्वांटिटी राहायला पाहिजेत पण ऍक्च्युली तिथं 40 क्वांटिटी शॉर्ट आहेत. शॉर्टेज याचा अर्थ कमी आहेत. काहीतरी कारण असेल, काहीतरी कारणामुळे ते क्वांटिटी मोजण्यामध्ये चूक झाली असेल किंवा कोणी चोरून नेलं असेल किंवा काहीतरी झालं असेल, त्या क्वांटिटी तिथं नाहीत. त्याच्यामुळं 400 क्वांटिटी 40 क्वांटिटी आपल्या बिझनेसमध्ये नाही. 200 असायला पाहिजे होत्या पण 160च आहेत. ठीक आहे. मग 31 तारीख लिहा. नाव द्या शॉर्टेज. फक्त एवढीच नवीन कन्सेप्ट आहे याच्यात. शॉर्टेज किती युनिट शॉर्ट झाले रे, तर 40 युनिट शॉर्ट झाले. म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये आहेत का ते युनिट्स, तर बिलकुल नाही. ते युनिट्स इश्यूज मध्ये आपल्याला दाखवायचे. आपल्याला भेटत आहेत का आता एक्स्ट्रा युनिट, नाही, तर ते आपल्या बिझनेसच्या बाहेर जात आहेत म्हणून इश्यू मध्ये दाखवून द्या 40 युनिट्स. ठीक आहे. रेट पूर्वीचाच 63. 40 इंटू 63 जर केलं तर 2,520 रुपये येईल. आणि शिल्लक किती राहतात, 200 पैकी 40 गेले, शॉर्टेज मुळे आपल्याला सापडले 440 शॉर्टेज आहेत. 200 पैकी 40 शॉर्टेज असेल तर शिल्लक राहतात 163 रुपयाच्या. अमाऊंट किती रे त्याची 10,080 रुपये. 10,080 रुपयाच्या गुड्स आपल्या बिझनेस मध्ये शिल्लक राहिलेल्या आहेत. फक्त एवढीच कन्सेप्ट याच्यामध्ये नवीन आहे. शॉर्टेज आल्यानंतर काय करायचं, तर शॉर्टेज आलं असेल तर शॉर्टेज का आलं, काहीतरी चोरी झाली असेल किंवा लिहिण्यामध्ये कुठेतरी गडबड झाली असेल, त्याच्यामुळे काय झालं ते गुड्स आपल्या बिझनेसमध्ये नाहीत म्हणून आपण इश्यू मध्ये दाखवल्या. लास्टचं किती बॅलन्स होतं, 200 पैकी 40 नाहीत तर 160 आहेत म्हणून 160 बॅलन्स इन फिगर मध्ये 63 रुपये 10,080 रुपयाच्या गुड्स या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या आहेत. प्रॉब्लेम एक वेळेस बघून घ्या व्यवस्थितरित्या. जर समजत नसेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉस्टिंगचे सर्वच व्हिडिओ जे आहे तुमच्या सिलेबसचे आपल्या या चॅनलवरती तुम्हाला भेटून जातील. त्यामुळं कनेक्टेड राहा, घरीच राहा.